श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, दर मंगळवारी घरात जाळा या दोन वस्तू, दुःख, दारिद्र्य, साडेसाती, कर्ज किंवा कोणत्याही अन्य बाधा या सर्व अडचणी तुमच्या संपतील आणि तुमच्या जीवनातून दूर होतील. आपला परिवार आपल्या स्वतःच्या घरात सुखी राहावा, आनंदी राहावा, समाधानी राहावा. रोग, आजार, व्याधी आपल्या घराला त्रास द्यायला नको अशी प्रत्येकाची इच्छा असते. मित्रांनो, आपल्यासाठी सगळ्यांना काय हवं असतं की आपल्या डोक्यावर कर्ज नको आणि आपल्या घरात आजारपण नको. या दोन गोष्टी जर आपल्या घरापासून, आपल्या परिवारापासून लांब राहिल्या तर मग आपण जेही कमी असू द्या, जास्त असू द्या, पण आपण त्याच्यात सुखी राहू शकतो, समाधानी राहू शकतो आणि आनंद राहू शकतो. परंतु ज्या परिवारावर, ज्या घरावर कर्जाची समस्या किंवा आजाराची समस्या लागते, मग त्या घरात कितीही पैसा आला तरी तो काही कामाचा नसतो. कारण एका व्यक्तीला जरी त्रास झाला तरी संपूर्ण परिवाराला ते सोसावे लागते. म्हणून परिवाराला त्या गोष्टीचा त्रास होतो. म्हणून मित्रांनो, अशा गोष्टी आपल्या घरापासून लांब राहाव्यात. कर्ज, आजारपण, दुःख, दारिद्र्य, साडेसाती, कर्ज, नजरदोष किंवा अन्य बाधा आपल्या घरापासून दूर राहाव्यात. यासाठी प्रत्येक मंगळवारी आपण आपल्या घरात संध्याकाळी या दोन वस्तू जाळायच्या आहेत. जेव्हा आपण देवपूजा करतो 6:30-7 वाजेच्या दरम्यान, त्यावेळेसच आपण या वस्तू आपल्या घरात जाळू शकतो. आता या वस्तू कोणत्या? तर मित्रांनो, संध्याकाळी देवपूजेच्या वेळेस आपण एक मातीची पंती घ्यायची आहे. जी जुनी असेल तरी चालेल, पण आपण दिवाळीमध्ये आता मातीच्या पंत्या आणल्या असतील, त्यातली एक पंती घ्यायची. त्यामध्ये एक वडी कापुराची ठेवायची आणि त्यावर एक अखंड लवंग ठेवायची आणि ते जाळायचं आहे. ते जाळल्यानंतर आपण त्याला आपल्या घरात संपूर्ण फिरवायचं आहे. ज्या व्यक्तीने जाळलं त्याने आपल्या हातात घेऊन ते सगळं दिवा, ती पंती सगळ्या घरात फिरवायची आणि पुन्हा देवघरात आणून ठेवायची. हे दर मंगळवारी करायचं आहे. आणि जे उदी किंवा जी राख उरलेली असेल ती पाण्यामध्ये विसर्जन करायची किंवा एका जागेवर जमा करून ठेवा आणि एकत्र जमा झाली की तुम्ही विसर्जन करू शकता. यासाठी तुम्ही एक डबी कापुराची आणून ठेवा, 10 रुपयाचे लवंग आणून ठेवा. अखंडित लवंग पाहिजे, कुठलीही तुटलेली लवंग नको आहे, फुटलेली सुद्धा नको आहे. एक लवंग आणि एक कापूर दर मंगळवारी तुम्हाला जाळायचा आहे. याने तुमच्या घरातील नकारात्मकता, दोष, बाधा, नजरदोष, राहू केतूचा वास, पत्रिकेतील दोष, आयुष्यातील दोष सगळं काही नष्ट होणार आहे. नक्की करा. अगदी सोपा उपाय आहे. कोणीही केला तरी संपूर्ण लाभ परिवाराला होणार आहे. श्री स्वामी समर्थ. माझी पोस्ट जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून नवीन नवीन गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यात करायला मिळतील. धन्यवाद.